नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घरच्या घरी बनवलेला असा कोल्हापुरी पद्धतीचा मटणाचा तांबडा रस्सा, जो तुम्ही भात भाकरी चपातीसोबत एन्जॉय करू शकता. तर चला वेळ न वाया घालवता आपल्या खास रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपल्याला मटण जे आहे ते स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ आणि दही लावून साईडला ठेवायचं आहे. इथे मसाल्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, लांब चिरून सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 5 ते 6 पुदिन्याची पानं, कोथिंबीर, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, आलं लसूण मिरची आणि इथे काही खडे मसाले. त्याच्यामध्ये एक मी मोठी वेलची घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा आणि चक्री फूल, लवंग, काळी मिरी आणि दगडी फूल घेतलेले आहे. हे सगळं आपल्याला भाजून याची पेस्ट तयार करायची आहे. तर चला करून घेऊयात. सगळ्यात आधी मटण जे आहे ते आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी ते कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यात आपण कांदा टोमॅटो घालून घेऊया. एक मोठा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे चांगलं. इथे कांदा टोमॅटो झालेला आहे आपला. आता आपण हे जे मटण आहे मॅरिनेट केलेलं ते घालून घेऊया संपूर्ण. त्याचं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपल्याला याला चांगलं परतून जे आहे बघा, त्याचं आपलं पाणी जे आहे सुकलेलं आहे. आता आपल्याला आपण जे वाटण केलं होतं ते 2 मोठे चमचे आपण याच्यात घालणार आहोत. परत 2 मिनटं याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आणि इथे मी गरम पाणी केलेलं आहे. गरम पाणी जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये संपूर्ण. याला झाकण लावून आपल्याला याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आपण आता चेक करून घेऊया. आपली स्टीम निघलेली आहे कुकरची पूर्णपणे. चेक करूया एकदा शिजलंय का व्यवस्थित. हे बघा, छान असं शिजलेलं आहे आपलं मटण. आता आपण फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी तेल तापत ठेवलंय मी इथे. हे वाटण आहे ते घालून घेऊया. घरगुती मसाला घालून घेऊया 1.5 चमचा. मिक्स करूया व्यवस्थित. तेल सुटलेलं आहे आपलं मसाल्याला. आता आपण हे जे मटण आहे ते सगळं त्यामध्ये असं घालून घेऊयात. फक्त मटण काढून घालायचं आहे. स्टॉक नंतर टाकणार आहोत आपण. मिक्स करायचं आहे व्यवस्थित. 2 मिनटं परतायचं आहे. आता हा जो स्टॉक आहे तो सगळा घालून घेऊयात आपण. त्याला 5 मिनटं उकळी काढणार आहोत आपण. उकळी आलेली आहे आपली कालवणाला जी आहे रस्स्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यात भरपूर कोथिंबीर घालून घेऊया आणि याला सर्व करून घेऊया. कशी वाटली रेसिपी? तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला पुढची रेसिपी कुठची बघायची आहे ती मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती रेसिपी मी तुम्हाला दाखवेल. आणि अशाच भन्नाट आणि नवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.